नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला जादेवाडीमधून. यांचा आजचा बोरवेलचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहे बघा जादेवाडीमध्ये. काका काय होतं तुमच्या बोरला? स्टार्टर पडतोय दाखवा बरं त्याला. तर जादेवाडी चिखलीमध्ये आपण आज ह्यांना इलेक्ट्रिशियनची सर्व्हिस देण्यासाठी आलो ह्या साईडला. तर बघूया त्यांच्या मोटरचा प्रॉब्लेम काय आहे तो आपण आता सॉल्व्ह करणार आहे. कारण आपण जादेवाडी चिखलीमध्ये इलेक्ट्रिकलची सर्व्हिस करतो. करा ओपन दरवाजा. तर बघूया आता स्टार्टरला काय प्रॉब्लेम आहे. तर चला मित्रांनो, आपला ब्लॉग कंटिन्यू करा. हा स्टार्टर आहे का? असा का ठेवला का? हां हां असं आहे का? बरं, त्याला जरा वरती त्याला व्यवस्थित फिट करायला पाहिजे होतं का? असं आहे का? तर मित्रांनो, जादेवाडी चिखली आता खूप वेगाने डेव्हलप होती. या साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतात आणि हा पूर्ण शेतकरी भाग आहे हा. तर जाधव तुम्ही पण जाधव. तर बघा आपला काय प्रॉब्लेम आहे ते. त्यांचा हा स्टार्टर आहे बघा. कुठं खडका पडतो दाखवा बरं. चालू करा. ठीक आहे. हा वरचा पडतोय का ट्रिप होतो डायरेक्ट? ट्रिप होते. ओके ओके ठीक आहे चालतंय. बघूया काय प्रॉब्लेम ती. तर ह्यांनी आता स्टार्टर चालू केला आहे. त्यांचा रिले ट्रिप होतो ह्या मोटरचा. 3 पेजची मोटर आहे ना. हा 3 पेजचा पंप आहे बोरमधला. बघूया आपण आता ह्याला काय येते. आता ह्याला मस्तपैकी खोलून वगैरे चेक करतो मी मल्टीमीटरने. व्होल्टेज वगैरे येत आहे का प्रॉपर. आणि बघूया ब्लॉक कंटिन्यू करूया. तुमचं फोन दोन येऊन गेलो. हां आता स्टार्टर खोलून बघूया काय प्रॉब्लेम आहे ते. तुम्हाला लय काल फोन केला का मी? फोन केला 4 फोन केला तुम्हाला 4. लक्ष नाही दिलं. ते बारक्या पोरांनी घेतला मोबाईल. हां असं आहे का? मला आता माझं काल काम चालू होतं ह्याच्यामध्ये. निगोजल चालू होतं. हा स्टार्टर आहे त्याचा. आता स्टार्टर खोलून स्टार्टरला सप्लाय वगैरे प्रॉपर येतो का बघायचं आपल्याला. तर मोटरचा प्रॉपर व्यवस्थित ह्या सप्लाय वोल्टेज बघितलंय. सप्लाय वगैरे आहे का? 3 पेज सप्लाय येतोय. पण ह्याचा रिले हा ट्रिप होतोय. तर आता ह्याला सिंगल फेजिंगचा पण प्रॉब्लेम नाही. तर पंप काढूनच मोटर बघावं लागणार आपल्याला. खाली बुशिंग किंवा त्याच्या बेरिंग वगैरे काय जाम आहेत का बघूया आता काय प्रॉब्लेम आहे ती. 170 पुढे ठीक आहे. तर व्होल्टेज वगैरे बरोबर आहे पंपाचा. करंट 25 अँपिअर घेते. पण एका फेजमध्ये नाही का करंट दाखवत नाही. मग खाली मोटर वगैरे खोलून बघावं लागेल जाम झाली का नाही का. बघूया ओपन करा एकदा. बघा पाठीमागं असं नेट तुमचंच आहे का हे पाठीमागचं मुलांसाठी? पोरं एकदम गर्दी असं ना खेळायला. हां तर क्रिकेट खेळण्यासाठी बघा किती मस्त असं पाठीमागं ग्राउंड बनवलं त्यांनी. इथले शेतकरी आणि एकदम जबरदस्त नियोजन आहे ह्यांचं. एकदम खतरनाक आहे का? व्हिडिओ बनवतोय माझं यूट्यूबला चॅनल आहे बरं का. असं म्हणजे चॅनल आहे माझं यूट्यूबला. हे मी सगळं दाखवत असतो सगळं नाही का. इलेक्ट्रिकल काम आपण काय काम करतो, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते. आता ह्यांना ह्याचं खोलायला लावलं आहे. बघूया म्हणलं हे साईडला कॉक वगैरे काय त्याचा बंद आहे का. आणि हे मुलांसाठी बघा किती खतरनाक आणि छान असं इथं बनवलं ह्यांनी. काका फी किती पोरायला इथं? 800 रुपये काय महिना? 800 रुपये तासाला 800? वा, तासाला 800 रुपये बघा. शेतकऱ्यांनी डोकं लावलं ना एकदम जबरदस्त. तर किती जाग्याचा फायदा झाला एकदम भारी. तर आपल्याकडे सगळे जादेवाडी चिखलीमधले इलेक्ट्रिकल काम असतात मित्रांनो. तर आपण इंडस्ट्रीयल, डोमेस्टिक आणि कमर्शियल इलेक्ट्रिकल सर्व्हिस आपण देतो पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये. आता यांच्या बोरचा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. तर असेच तुमच्याकडं डोमेस्टिक, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलचे जर काम असेल ना तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपला माझ्या ह्याला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे. आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला इलेक्ट्रिशियन, वायरमन लोकांची लाईव्ह आणि ब्लॉगिंग दाखवण्याचा मी 100% प्रयत्न करतो. करा त्याला ओपन व्यवस्थित. तर बघूया आता. ह्यांचा पहिलं होतं काळा पाईप खाली सोडलेला आहे. किती फूट मला बोर आहे? 210 आहे. 210 आहे का? पण आपण 170 वर मोटर सोडली. ओके ठीक आहे. चालतंय. आता हे फॅनला पाईप सोडला आहे. हवा वगैरे ती बघायची आपल्याला.
उन्हाळ्यामध्ये पण फुल पाणी असतं ना ह्याला? आता कमी झालं. कमी झालं का? फक्त. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बघूया आता काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देणार आहे. असं नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपण मोटर वगैरे बाहेर काढून बघणार आहे. जाधववाडी चिखली बघा एकदम वेगाने हा डेव्हलप होणारा पूर्ण एरिया आणि ह्या एरियामध्ये आपले इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांची कामं असतात. आणि हे मला आवडलं बरं का, एकदम जबरदस्त छान बनवलं आहे, मस्त केलं आहे, मस्त एकदम जबरदस्त. बघू काय प्रॉब्लेम आहे ह्यांच्या ह्याचा. तर लाईक करा, शेअर करा आणि मी तुम्हाला इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांची आमची लाईफ दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्हाला असेच माझ्या चॅनलवरती इलेक्ट्रिकलचे साईट व्हिडिओ ब्लॉगिंग तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, बघूया बोरची मोटर आता वरती काढून बघूया काय प्रॉब्लेम आहे ती. व्होल्टेज वगैरे रिले त्यांचा फ्यूज किटकॅट सगळं केबल वगैरे टेस्ट केली. तर बघूया आता. ठीक आहे, इथं वायर कट झाल्यामुळे बघा हे त्या साईडला वायर कट झाली, त्यासाठी ना हा पंप चालत नव्हता. बघूया आता वायरचा प्रॉपर जॉईंट देऊया, कारण की मला 2 फेजमध्ये करंट दाखवत होता. मी करंट मोजला होता ना, 2 फेजमध्ये करंट दाखवायचा आणि पुढच्या 2 फेजमध्ये करंटच येत नव्हता. अहो काय केबलचं जॉईंट एवढा दगड निघला माहिती बरोबर मोकळे. हा करा ते मग दगड काढा, तेवढा दगड काढा. त्याला ठोक्यात बसत नाही ना. टिकावाना नाही तर. शिकवत नाही. तर बघा हे असा प्रॉब्लेम आपल्याला सापडला. आपण हम्म. ही त्यांनी स्टार्टर पलीकडे साईडला स्टार्टर आपण नाही का चेक करीत आणला ते खाली एवढं joint अंडरग्राउंड. असेल ना. हा तेवढा जॉईंट आहे आता, तेच बघूया आता. हा हेच बघा ना आधी. हा तोच बघायचा आहे. तर अशा प्रकारे आता हा जॉईंट आपण बघूया आता सांगता तसं देऊया. करतो आम्ही. बरोबर बरोबर. काय? हो हो तेवढं बघा पहिले हे. हो खोला ना थोडा अजून ते एकदा कुठं काढा ना देऊ. त्याला दगड मोठं काहीच नाही. तर अशीच पलीकडे साईडने अंडरग्राउंड केबल आली बघा त्यांची, आणि ह्या साईडने केबल आणून नाही का. तर हा त्यांचा बोर आहे. आपण नाही का मागा स्टार्टर वगैरे चेक केलं. मी स्टार्टरमध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या. सप्लाय व्होल्टेज बघितला, रिले बघितला, स्टार्टर व्यवस्थित ऑपरेट होतं ते पण बघितलं. तर केबल शोधत आलो तर एक केबलमध्ये मला मोटर करंट घेत नव्हती. तर ते एक मोटर ह्याच्यामध्ये फेजमध्ये का करंट घेत नाही मी चेक केलं. तर इथं थोडी बोर साईडला म्हणलं काकाला होतं वायर आपण केबलची कंटिन्युटी घेऊया, केबल बरोबर आहे का. तर केबल थोडी वळली, ह्या साईडला हे प्लास्टिकमध्ये मारलेला जॉईंट आहे ना, हा जॉईंट आपल्याला सापडला. आणि आता इथंच आपला 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे बघा मित्रांनो. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला फॅमिली ब्लॉगिंग, माझं इलेक्ट्रिशियन वायरमनची कामं दाखवण्याचा प्रयत्न करून. आज जाधववाडीचा बघा छान असा एरिया आहे. ते त्यांचं नेट आहे इथं, क्रिकेट अकॅडमी मुलांसाठी, आणि ते 700 ते 800 रुपये तास घेतात ह्या अकॅडमीसाठी बघा. तर आपण ही त्या साईडला टूल बॅग ठेवलेली, आणि आता हा आपण व्यवस्थित त्याला प्रॉपर असा तरीकेचा आपण हा जॉईंट मारून चालू करूया. आता मी जॉईंट मारतो, कॅमेराधारे पण कोण नाही आहे, सगळं आता मीच करतो आहे. तर हा एरिया एकदम बघा असा एरिया आहे, जबरदस्त असा एरिया आहे हा जाधववाडी चिखलीमधला. खतरनाक असा डेव्हलपिंगचा एरिया आहे. आणि हे शेतकरी बघा ते आलेले, त्यांची इथे शेती, आणि त्यांच्या शेतीसाठी हा पंप आहे. त्यांचा पाणी फिल्टरचा पण व्यवसाय, शेती आहे. तर आपण खूप जाधववाडी चिखलीमध्येच आपण बॅचलरमध्ये पण राहायला येतच होतो. इथूनच आपण जॉब पण केला कंपनीमध्ये. तर इथं कॉन्टॅक्ट पण चांगला आहे आपला. तर आपल्या ह्या एरियामध्ये इलेक्ट्रिकलची कामं असतात. आता हे प्रॉपर जॉईंट वगैरे मारून घेतो मी हा.